मागच्या वेळेला नाही हिवाज आहे काय म्हणा दोघं तिकडं हा सगळं गुन्हा माया तुम्हाला तिकडे बघाय काय झालं आमचं आम्ही इकडे बोलायलो तुम्ही काय थोडे हा का मामूली बोलता का आता आज एक बोलत नसाल मनुष्याला खेळवते ही माया मनुष्याला नाचवते ही माया मनुष्याला नागवते तुका मने राजी माया नाचविते नाचविते कैसे हे माणसाला कशी नाचवते महाराज फार गहन स्वरूपाचे एका दादानं मोठा असा मंडप टाकला एवढा मोठा आणि भला मोठा मंडप टाकून आपल्या बायकोचा वाढदिवस ठेवला आता अलीकडल्या काळातली बाई तुम्ही म्हणसाल बायको नवरा हेच आहे का तुमच्याकडे आता आमच्याकडे रोज तेच येतात लढत आमचं इजलं आहे काहीच राहते तसंच तर ती बाई आहे आणि बायकोला त्या ठिकाणी वाढदिवस करायचा म्हणून त्यानं सगळे आपतेष्ट बोलवले सगळे सोयरे गणगोतातले सगळे बोलवले दृष्टांत समजून घेता घेता सिद्धांताकडे लक्ष राहू द्या मला तुम्हाला काय सांगायचं ते नाही तर मस्त आहे महाराज हसवायले बरं आहे त्या हसवीचं मला काही ना ते हसवायचे इकडे विनोदाचार्य होत आमचे हा तरी घ्या बोलून पण माया कशी नाचवते हे सांगायला लागलो बाईचा वाढदिवस सगळे सोयरे धारे बनवले असे युट्यूब वाले बनवले 2-3 आणि सगळं नियोजन खास केलं मोठं स्टेज मोठा टेबल त्याच्यावरती भला मोठा केक इकडून बाई आली इकडून भाऊ आला आणि दोघही जण सगळं आपतेष्ट त्या ठिकाणी मित्रमंडळी आहेत आणि त्या दोघांच्याही उपस्थितीमध्ये टेबलवरचा केक कापायचा बाईनं हळूच चाकू घेतला केक कापणार आता केक कापायची वेळ आली केक वर चाकू ठेवणार तिनं त्याच्यावरचं नाव वाचलं आणि नाव वाचलं काय वाटलं काय नाही की बिचारीला मनात राग आला आणि चाकू बाजूला ठेवून नवऱ्याच्या कानाखाली ताड वाजवली कानाखाली आणि मग कानाखाली वाजवली सगळे लोक म्हणले अरे अरे याच्यात काय लाज आहे का एवढं मोठं धडधाकट माणूस असून याला शरम नाही म्हणजे बाईचा मार खाल्ला 1000 लोकांमध्ये आणि मग इतका मार खायची काय याची इज्जत राहिली का म्हणले आता एक जण हुशार होता आणि मग हुशार होत आमच्या कानिप महाराजासारखा आनंद महाराजासारखा ते म्हणले अरे बाबा मार खाल्लंय ही बाजूला ठेवा पण का खाल्लंय याचा शोध तर घ्यावा लागेल म्हणून जवळ गेले त्याच्या आणि विचारलं दादा नेमकं एवढा मोठा कार्यक्रम ठेवला एवढे पाहुणे रावळे बोलवले एवढा सगळा कार्यक्रम एवढा सुंदर नियोजन अचानक बाईनं मार खायचं काही कारण त्यानं म्हणला माझी चूक होती तर म्हणलं काय झालं नेमकं काय नाही म्हणला मी केक वाल्याला माझ्या बायकोचं नाव केक वरती टाकायला लावलं ते म्हणलं चांगलं झालं मग माझ्या बायकोचं नाव आहे म्हणलं आकृती आकृतीचं स्पेलिंग येतं AKRUTI बरोबर आहे का AKRUTI बरोबर आहे का हा बरोबर आहे मी म्हणतो बरोबर आहे आणि मग आकृती हॅपी बर्थडे आकृती त्यानं AKRUTI टाकायचं ते त्यानं AKUTRI टाकलं आणि ते हॅपी बर्थडे आकृती व्हायचं ते हॅपी बर्थडे कुत्री झालं परिणाम बाईला राग आला कानाखाली वाजवली एवढ्या 1000 लोकांमध्ये मला कुत्री म्हणायसाठी वाढदिवस केला असता महाराज त्यानं म्हणला एक अक्षर एकच अक्षर
पूर्ण स्पेलिंग मधलं एकच अक्षर इकडचं इकडं झालं, फेरबदल झाले. एकच अक्षर इकडचं इकडं झालं. 1000 लोकांमध्ये त्याला मार खावा लागला. महाराज म्हणतात, गुरु महाराजांनी दिलेलं नाम अनंत जन्मापासून जीवानं जपलंय. ऐकताना व्यवस्थित ऐकलंय, सांगणाऱ्यानं व्यवस्थित सांगलंय, चांगलं ऐकलं व्यवस्थित, पण तरीही जीवाचं हित झालं नाही. का? कारण त्याचं अनुपालन व्यवस्थित झालं नाही आणि परिणाम थोडस माणसाचं चुकलंय आणि माणूस मुक्तीच्या वाटेला जाता जाता 84च्या फेऱ्यामध्ये पडला. सांगण्याचं तात्पर्य, माया मनुष्याला थोडक्यातून फेरबदल करते आणि थोड्याशा जागेतून माणूस त्या ठिकाणी काय होतो, बाजूला सरकतो आणि ज्या चांगल्या खाणीला पडायचं ते चुकीच्या खाणीला जाऊन पडतो. मग त्याच्यासाठी ही खाणी जर आमची चुकायची नसेल, संशयाची श्रेणी जर आम्हाला परत त्या ठिकाणी यायची नसेल, तर एक ऐकावे श्रोते सज्जन, जावे सद्गुरुसी शरण, आपले सोहित घ्यावे पुसोन कृपा संपादनिया. गुरुच्या शरण जा म्हणले, एका सद्गुरूला शरण जाऊन त्याची सेवा करा. सेवा केल्याच्या नंतर त्याला प्रसन्न करा. प्रसन्न केल्यावर तो जेव्हा तुमच्यावरती कृपा छत्र धरेल, जेव्हा तुम्ही त्याचे कृपा अंकित व्हाल, तेव्हा त्या सद्गुरूला विचारा, देवा अहो मला काही नका, फक्त माझ्या जीवाचं हित कशाचं आहे एवढं जरी महाराज माझ्या जीवितवाचं हित मला सांगा, दुसरं काही नका. आणि सांगा म्हटल्याच्या नंतर बापूजी पाटलांनी फार सुंदर उक्ती दिली. मी देखील एका साधूच्या संगतीमध्ये गेलो. मी एका साधूच्या संगतीत गेलो. त्या साधूने मला फक्त आनंदाचं नाम दिलं. आनंदाच्या नामानं मी पवित्र झालो, कृतार्थ झालो, परिणामी माझ्या जीवितवाचं हित झालं. पण जेव्हा मी त्या साधूच्या शरण गेलो होतो तेव्हा त्यांची अगोदर सेवा केली. सेवा केल्यावर त्यांना विचारलं होतं, महाराज माझ्या जीविताचं हित सांगा. त्या आनंदाचं मला नाम देताना त्या ठिकाणी माझ्या गुरु महाराजांनी मला सांगितलं, म्हणले का बापूजी ऐक, तुला जर तुझ्या जीवितवाचं हित करायचं आहे ना, या मनुष्य देहाचं सार्थक करायचं आहे ना, एकच गोष्ट आहे म्हणले, आलिया जन्माशे करावे स्वहित.
सहित म्हणा आनंदात वेळोवेळा. महाराजांनी मला सहज गतीनं नाम द्यायला म्हणले आणि त्या नामाच्या साधनानं मी तरलो. मला काही लागलं नाही म्हणले दुसरं साधन. आणि संत मुळात असतातच असे, ते किचकट कुठली क्रिया सांगत नाहीत. त्यांची वृत्ती म्हणजे सहज बोलणे, हित उपदेश करोनी सायास शिकविती. ते सहज सांगतात, सहज बोलतात. चालता बोलता परमार्थाचं शिखर कसं असतं आणि त्या परमोच्च शिखराला जायचा रस्ता कसा असतो सहज गतीनं दाखवून देतात. कारण त्यांचं अस्तित्व म्हणजे अभंगाचं तिसरं चरण. उघड परब्रह्म सद्गुरू सद्गुरूचे मूर्ती पुरविते आरते शिष्याची या. शिष्याला त्या ठिकाणी काय पाहिजे ते सांगण्याची गरज पडू देत नाही. सहज गतीनं तो आपल्या जवळ आल्याच्या नंतर त्याला सगळ्या गोष्टींची त्या ठिकाणी प्राप्ती करून देतात. पण लोकांना नेमकं काय मागावं, सद्गुरूंपाशी, संतांपाशी, संन्याशांपाशी, साधूंपाशी गेल्याच्या नंतर नेमकं आपण काय मागितलं पाहिजे हे कळत नाही. महाराज येतात, दर्शन घेतात, पाया पडतात. महाराज या वर्षी तरी आमच्या पप्याचं जन्म का, शेजाऱ्याचं निघालं एकरभर घेता येईल का? संसारातली वस्तू मागण्याचा प्रयत्न करतात, नश्वर वस्तू मागण्याचा प्रयत्न करतात. अरे मागायचं, नेमकं मागायचंच आहे तर साधूच्या चरणावरती गेल्याच्या नंतर असं मागा की त्याच्यानंतर काही मागायची आवश्यकताच पडली नाही पाहिजे. फाटक्या वस्तू मागून काय महाराज, ते महाराजाच्या जवळ टिकणार, तुमच्यापाशी कधी टिकतील? त्याच्यामुळं टिकणारी वस्तू मागा. आणि टिकणारी या जगामध्ये एकच वस्तू आहे, ती म्हणजे ईश्वराचं नाम.
सज्जन वृत्तीनं राहणाऱ्या प्रत्येक जीवित्वाचं हित साधायचं असेल तर संतांनी दिलेल्या प्रत्येक शब्दाची, प्रत्येक वचनाची त्या ठिकाणी पूर्तता झाली पाहिजे. त्यांनी सांगितलेल्या नामाची, सांगितलेल्या वस्तूची, सांगितलेल्या व्यक्तीची, सांगितलेल्या नामाची, प्रत्येक गोष्टीची त्या ठिकाणी पूर्तता करताना माणसानं आपलं सर्वस्व त्याच्यामध्ये ओतून टाकलं पाहिजे. ज्या वेळेला ओतप्रोत आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करतो त्यावेळेला ते पूर्णतःला जातात. एका चोराला एका साधूची भेट झाली. आता जाता जाता सांगून जातो, महाराज खालून इशारा करायला टाइम झाला म्हणून. हो, या लोकायला लई हिवा झालाय महाराज, बघा की म्हणले हे कसे शाली पांघरून बसले, हे कसे कुणाकाला जसं काय ते वानेर झाडातून झुडपातून बघतात तसे शालीतून बघाले. आता याला हिवा झालाय. आणि जसं जसं 10 वाजले की जास्त थंडी वाजते, तुम्ही 10च्या पलीकडे कीर्तन घेऊ नका असं मला आधी सांगितलं होतं. आता घेऊ की नको तुम्ही सांगा. काय घ्या घ्या. वा दत्ता प्रभू. महाराज मला उघडा परब्रह्म अशा पद्धतीचा सद्गुरू आहे. त्याच्यापाशी कुठलाही त्या ठिकाणी आविर्भाव नाही, चुकीची वस्तू नाही. साधूच्या संगतीमध्ये एक चोर आला आणि चोरानं साधूला विचारलं, महाराज म्हणला मी रोज चोरी करतो. महाराज म्हणले बरं झालं. नाही म्हणला मला या चोरीतून मोकळं व्हायचं आहे. महाराज म्हणले मग सोडून दे. कारण मला चोरी सोडू शकत नाही, मग या चोरीच्या पापातून मला मोकळं करा. शेवटचं चरण घेतो, एक 2 चरण राहिले, एक धावत पळत घेऊ, एक थोडं मोकळेपणाने घेऊ, है की नाही. महाराज म्हणला मी चोरी सोडू शकत नाही, पण चोरीच्या पापातून मोकळं व्हायचा रस्ता सांगा. महाराज म्हणले अरे असं कसं जमत. नाही नाही म्हणला काही करा, तुम्ही संत लोक व्हा, तुम्ही सांगितलेली गोष्ट खरी होते, तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी होते असं मी आजपर्यंत ऐकून हाव, म्हणून मी आजपर्यंत कोण्या साधूच्या संतांच्या घरामध्ये चोरी केली नाही. केलास तरी आमचं काय कपाळाचं कातडं घेऊन जाणार, सगळं लोकांच्या घरचं वडवड हा घेऊन जाय काय नसते. महाराज म्हणले काही हरकत नाही बाबा, पण चोरी सोडून दे. ते म्हणला ते सोडू शकत नाही, पण या पापातून निवृत्त होण्याचा एखादा मार्ग मला सांगा. मग समर्पक भावनेनं त्या ठिकाणी त्यानं विचारलं. महाराज म्हणले हरकत नाही, तुला एक 4 गोष्टी सांगतो म्हणले. त्या 4 गोष्टीचं जर पालन तू केलास तर जगात किती मोठी चोरी केलास तरी तुला पाप लागणार नाही. त्यानं म्हणलं हा मग काहीतरी जमते. काही काही आमच्याकडे येतात, महाराज गुरु करायचा म्हणतो करा, पण मला दारू सुटत नाही. तुम्ही दारू पियाची परवानगी द्या, मी तुमच्या तोंडून नाम ऐकून घेतो. मला पुढे सुटत नाही, काही हरकत नाही. काही काही खांडे खातात महाराज नाम घेता घेता, काय करावं हरकत नाही. नाही असे खूप होतं, पण जे आहे ते आहे. देवानं त्या ठिकाणी त्यांना सद्बुद्धी देव. पण यानं विचारलं मग आता चोरी करा, त्या ठिकाणी जर पाप लागत नसेल तर बिलकुल मला 4 गोष्टी तुम्ही सांगा, मी तुमच्या ऐकतो मला. महाराज म्हणजे पहिली गोष्ट तू चोरी करायची, बिलकुल करायची, पण आजपासून कुठल्याच गरीबाच्या घरामध्ये चोरी करायची नाही. म्हणलं बरोबर आहे, कारण चोरी करावं तर मोठ्याच्या घरची, लंगटाच्या घरी काय चोरी करावं, काही हरकत नाही. पहिला नियम पास झाला. दुसरा नियम हे बघ म्हणले, ज्याला आपण त्या ठिकाणी चोरी करत असताना, जिथं चोरी करत असताना मुद्देमाला सहित जर एखाद्यानं आपल्याला धरलं तर तिथं लबाड बोलायचं नाही. धरलं तर धरलं, कारण एक लबाड झाकायसाठी 100 लबाड बोलावं लागतं, पाप जास्त होते. बोलायचंच नाही म्हणजे जे झालं ते झालं. चोरी करताना जर धरलं तर मी चोरी करायला म्हणून सांगायचं. हे म्हणलं ठीक आहे, काही हरकत नाही. सहजासहजी तर संबंधच नाही आमचा. रात्रीला अर्ध्या रात्रीला हिंडतात फक्त चोरण महाराज, कीर्तन करा. त्याच्यामुळे कीर्तनकार आधीच आपल्यापासून घेऊन पळतात. मला त्याला त्याचे पाकिट वाचवायचे राहत. मग आपला संबंध कोणा संगच नाही, अर्ध्या रात्रीचे काम. काय हरकत नाही, कोणी भेटलंच नसल्यावर त्याला लबाडून खरं बोलायचा काय संबंध आहे. ठीक आहे महाराज, दुसरा नियम पास. तिसरा नियम महाराज म्हणजे हे बघ, ज्याच्या घरचं मीठ खाव त्याच्या घरी चोरी कधी करायची नाही. यानं म्हणलं हे बरोबर आहे, ज्यानं आपल्याला खाऊ पिऊ घातलं त्याच्या घरामध्ये आपण कशी चोरी करावी. तिसरा नियम पास केला. चौथा नियम म्हणजे महाराज शेवटचा, तू चोरी केली आणि कोण्या गरीबाला शिक्षा भेटली जीवनामध्ये असं कधी होऊ देऊ नको. तुझ्या चोरीची शिक्षा कोण्या गरीबाला भेटल असं कधी वागू नको. महाराजांना म्हणलं ते बरोबरच आहे, चोरी आपण करावं, मार दुसऱ्यानं खावा कोण सांगितलं, काय हरकत नाही महाराज, 4 नियम तुमचे पूर्ण करतो मला. महाराज म्हणजे याच्या पुढे तू किती मोठी चोरी केलास तरी तुला एका तिळा इतकं सुद्धा पाप लागणार नाही. फक्त एवढ्या गोष्टी तंतोतंत पालन करायचं. हे म्हणलं ठीक आहे. मग ठीक आहे म्हणल्याच्या नंतर यानं आता विचार केला, महाराज आपल्या रस्त्याला आणि शिष्य दुसऱ्या रस्त्याला. एकदा गुरु केलं की पुन्हा काय त्याचं तोंड पाहायचं, काय गरज आहे पाहायची. गुरु करायचं, सोडून द्यायचं.
हा. असे खूप शिष्य आहेत महाराज. एकदा नाम घेतलेत, कोणीतरी घे म्हणलंय, रात्रशा धरून आणलंय, महापूजेवर कान ठोकले आणि मोकळं झालं. ते महाराज तिकडे आणि इकडे तेरवीलाच पोहोचले आमच्या. हा. मग महाराजाला म्हणलं आता काही नाही, तुम्ही चला आम्ही चलता. संध्याकाळची वेळ झाली. आता म्हणला चोरी कोणाच्या इथं करायची, कोणाच्या इथं करायची, कोणाच्या इथं करायची, आपल्या नगराच्या राजाच्याच घरी चोरी करू. कारण राजा काही गरीब नाही, पहिला नियम पुरा झाला. राजाच्या घरी चोरीला निघाला. निघाल्याच्या नंतर जाता 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 कंपाऊंड मधून आत उडी मारली आणि आत उडी मारून राजाच्या महालामध्ये जाणार. जाता जाता एका शिपायानं गचकन धरला. अरे कुठं चलास म्हणलं तू? यानं म्हणला महाराज तर म्हणलं चोरी करताना लबाड बोलू नको. यानं तर धरले. चोरी करायचं म्हणला मी, चोरी. आता ते शिपायाला वाटलं चोर काय सांगत नाही चोरी करतो म्हणून. हे नेमकं राजाच्याच घरचं कोणतरी होय, पहारा तपासायला आलं म्हणला. जा जा म्हणला तुम्ही, काही हरकत नाही. ते गेलं राजाच्या महालामध्ये. सगळं सोनं नाणं गुंडाळून ठेवलं महाराज. आणि सोनं नाणं गुंडाळल्याच्या नंतर जाता जाता त्याच्या लक्षात आलं राजाच्या टेबलावर पंचपक्वानाचं ताट वाढलेलं आहे. अरे म्हणला एवढं जेवण पुन्हा भेटत नाही, सोनंही भेटल काही भेटल, पण हे जेवण पुन्हा भेटत नाही म्हणला. चांगला पाहुणचार एकदा रट्टे देऊन जाऊ. मग आता जेवायला बसला, ताट घेतला, रपरप खाल्ला, निघला, गठोड घेतला आणि जाता जाता लक्षात आलं याचं मीठ खावं, त्याची चोरी करू. अरे म्हणला आपलं चुकलं, आजची चोरी फसली. जाऊ द्या म्हणला, गठोड तिथंच ठेवला आणि घराकडे निघून गेला. पुन्हा कधीतरी चोरी करू. गेला. सकाळ झाली. राजाने येऊन पाहिलं महालात सोन्याचं गाठोड आहे. अरे करावं तर काय करावं, चूक झाली गड्या म्हणला कोणातरी शिपायाच्या. आणि चोरी करता करता काय त्याला भीती वाटली की रात्रीच्या पारेवाल्यानं इथं सोनं टाकून गेलाय, आता त्याला धरलं पाहिजे. सगळे रात्रीच्या पारे करायला जमा केलं. विचारलं कोण चोरी केली, एका नाही केली. महाराज म्हणले मी आलो नाही, मी आलो नाही, मी आलो नाही. महाराज म्हणले एका काठकून झडकून मोकळे करा. का? कारण एकही सांगत गव्हा संघ तिडे रगडले. सगळ्यांना मार बसताना महाराजांना सांगितले अशा ऐकणार यांना फासावरती द्या. फासावरची गोष्ट या चोराच्या लक्षात आली आणि चोर म्हणला अरे गड्या, महाराजांना सांगितलंय आपल्या पापाची शिक्षा कोण्या गरीबाला नको. परत पळत 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 महालात आला. राजाच्या सिंहासनासमोर गडबडा लोळा लागला. महाराज माझी चूक झाली, मला क्षमा करा. महाराज म्हणजे काय झालं? काय नाही म्हणला, एक महाराज भेटला होता, मग त्यानं सांगितलं होतं गरीबाची चोरी करू नको, मग मी तुमच्या इथं चोरीला आलो. बरं ठीक आहे, मग काय नाही म्हणला, मी तुमच्या इथं चोरी करताना शिपायानं धरलं होतं, त्याला सांगितलं मला चोरी करायला आलो, त्यानं काय म्हणलं. बरं ठीक आहे, मग काही नाही, चोरी करून सगळं जमा करून नेता नेता तुमच्या खोलीत ताट मांडलेलं होतं, मी जेवण केलं, नंतर लक्षात आलं मला मीठ खावा, त्याची चोरी करू न, म्हणून मी हे सोनं इथंच टाकून गेलो, निघून गेलो. तुमच्या एकाही शिपायानं चोरी केली नाही. म्हणजे म्हणाले बाबा सगळं ठीक आहे, पण आता का आलास? त्यानं सांगितलं त्या महाराजाचा चौथा नियम होता, आपण चोरी करावं लोकांना मार खावा असं कधी वागू नको, म्हणून मी तुमच्या पाया पडायला आलो, चूक झाली, मला माफ करा, तुमचा एक सुद्धा दागिना मी घेऊन गेलो नाही. त्यावेळेला राजा म्हणला अरे तुझा गुरु कोण होता मला माहित नाही, तुला अनुग्रह कुणा दिला मला माहित नाही, तुला हे कानमंत्र कुणा दिले मला माहित नाही, पण जगामध्ये सांगणारे कितीतरी महाराज आजपर्यंत मी पाहिलेत. म्हणले सांगणारे कितीतरी महाराज आजपर्यंत मी पाहिले, एकाचही त्या ठिकाणी ऐकणारा तंतोतंत पालन करणारा शिष्य माझ्या तरी नजरेला आणखी आला नाही. म्हणले आजपर्यंत चांगले चांगले सांगून गेलेत, पण ऐकणारे फार कमी होते. पण तंतोतंत एखाद्या गुरुनं सांगावं आणि जसंच्या तसं एखाद्या शिष्यानं जीवनामध्ये उतरावं, पहिलं तुला मी पाहिलं, आजपासून तू माझा गुरु, माझ्या सिंहासनावरती बसायचं आणि मला राजपाट करायचा आदेश तू द्यायचा. म्हणजे वाह, मला माझ्या गुरुचं एवढं मोठं अस्तित्व आहे का, मला मी रस्त्यावरचा भिकारी आहे, मी रस्त्यावरचा चोर आहे, पण ऐश्वर्याच्या सिंहासनावरती नेऊन बसवणारा माझा एक भेटलेला कुणीतरी गुरु होता. जीवनात गुरुची भूमिका नेमकी ही असते, म्हणून सद्गुरु सारखा संसारामध्ये तारणारा कुणीही नसतो. आणि एक महत्वाची भूमिका येते, जेव्हा तुम्ही गुरुमार्गाला लागता ना, माळ घाला गुरु करा. आजपर्यंत सगळं करून भागले ना, आता देवाला लागले. अरे आता चलास काय म्हणले, मोठा महाराज चला, माझ्या संग 2-3 पोरं येतात कधी मध्ये गावातले, चुकून येतात एखाद्या वेळी, महाराज चला आज तुमच्या संग फिरून येतो. ते गाडीत बसताना त्याला 3 जण म्हणतात, हा आता महाराज होता काय किती, ते महाराज तुम्हीच जा, आम्ही निघता इकडं. येऊ देणार महाराज का? कारण ते हमेशा कुठेतरी उन्हाळक्या करताना दिसतात. नवा म्हणून महाराजाच्या संगतीत आलं आणि सुधारलं तर आपल्या विरात्रीला कोण राहील, त्याच्यामुळे त्याला काहीतरी टोचून बोलायचं. आणि ही जी परिस्थिती असते ना,
टोचू द्या, लोकांनी तुमची निंदानालस्ती करू द्या, लोक तुम्हाला हसू द्या, पण तुम्ही संतांची संगत कधी सोडू नका. का? कारण श्रेष्ठ श्रेष्ठ त्या ठिकाणी तुम्हाला वंदन करतात आणि दुष्ट लोक तुमची चेष्टा करतात. अभंगाचं चौथं चरण. ज्ञानदेव म्हणे वंदना करीती जन दुष्ट नष्ट 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 श्रेष्ठ श्रेष्ठ मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ते. अरे लोकांनी तुमची चेष्टा कुचेष्टा करू द्या, तुम्हाला हसू द्या, कारण जीवन जगत असताना आता शेवटचे 10 मिनिट आता घेऊनच जातो. 10:30चा टाइम दिला होता काय मला कीर्तन संपवायचं. 11 12 नाही बोलले आता, नाही बोलल्या पुन्हा कीर्तनाला, म्हणजे कोणती येऊन तुमच्या दारात लढाले. बाबा या वर्षी कीर्तनाची तारीख भेटली नाही, पाकिट नाही, आपलं कसं होईल, घर कसं चालेल म्हणायचं. कोणी नाही, निवांत आहे आमचा कारभार. यायला भीती. महाराज 4 अवस्थांमधून प्रत्येक माणसाला जीवनामध्ये जावं लागतं. लक्षात ठेवा. एक, तुम्ही जीवनामध्ये नाविन्याचं एखादं सत्कार्य करण्याचा प्रयत्न करा. समाजामध्ये सगळ्यात अगोदर तुमचा विरोध हसं केलं जातं. हसतात लोक, अरे येडा आहे म्हणतात, याला काही कळत नाही, हे बिंडोक आहे, त्याच्यानं काय होते, पागल आहे म्हणतात, लागले कोणी मार्गाला, येडं झालंय, भैकालय म्हणतात. मग हसं करतात. हसं करू नये त्यानं आपला नाही रस्ता सोडला तर त्याला विरोध करतात. नाही नाही करतेच कसं आपण बघू, काय करू द्यायचं नाही त्याला, आपण 4 माणसं उभे करू, आडव्या सप्ताच कसा होते, मंदिरच कसं होते, कार्यक्रमच कसा होते, नाही नाही म्हणतात, पंगतच कशी होती, माणसच कशी जेवायला जाते, करूच द्यायचं नाही, विरोध करायचा. विरोधाची दुसरी भूमिका असते समाजाची. तिसरी, जेव्हा विरोधाच्या भूमिकेलाही तो जुमानत नाही, आपल्या रस्त्यानं चालत राहतो ना, तेव्हा त्याला त्रास द्यायला सुरू करतात. नाही, त्याची एकदा बघावंच लागतं. हे असं ऐकणं झालं, एकदा त्याची बघावं लागते. हा, याला काहीतरी दाखवावं लागलं, याला आपला झटका काय आहे ते माहित नाही, याला आपल्या हसड्यात गटू द्या, मग याची बघू. त्रास द्यायला सुरुवात करतात. आणि त्यांना त्रासालाही नाही जुमानलं ना महाराज, तर मग सगळं जग त्याचा स्वीकार करतो. उदाहरण माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज. आता 750 वर्षापासून त्यांच्या अभंगावरती जगणारे हजारो कुटुंब आहेत. आणि एका काळात त्यांना लोकांनी त्रास दिला, हसत केलं, विरोध केला आणि शेवटी स्वीकार केला. आमच्या सच्चिदानंद महाराजाची अवस्था तशीच, आमची अवस्था तशीच. आणखी कोणता नवीन गोसाई झाला तर त्यालाही त्याच्यातूनच जावं लागणार. पण आम्ही कुणाला जुमानल्या नाही का, कारण सदा सुडके आमच्यापाशी हायच का, घेऊन जाय बापू, काय नाही, तू भगवी लुंगी आहे, तू आहे कामाला नाही, मी आहे कामाला. त्याच्यामुळं सगळ्या वस्तू नश्वर आहेत, काहीच तुमचं आमचं नाही. हसू द्या लोकांना खुशाल, तुम्हाला चिंता करायची गरज नाही, कारण सद्गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. अरे जगाची चिंता करायची काय गरज आहे महाराज. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य कसं होईल, केव्हा होईल, काही माहित नव्हतं, कुठल्या वस्तूची जाण नव्हती. पण जिजाऊंनी सांगितलं होतं, 1642 साली पुण्याच्या परगण्यात येऊन छत्रपतींनी त्या ठिकाणी बाळ शिवबाने ठरवलं का आपल्याला स्वराज्य निर्माण करायचं. पण निर्माण नेमकं करायचं कसं, कोणासाठी, काय म्हणून करायचं. त्यावेळेला तुकोबारायासारख्या थोर साधू संतांची भेट झाली
आणि सांगितलं शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे की. अरे शिवबा तुला या जगताचा छत्रपती व्हायचंय. जगाचा इतिहास चाळून पहा, कुठली शास्त्र चाळून पहा, कुठले पुराण चाळून पहा. या जगात छत्रपती नावाची एकच पदवी आहे आणि ती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाला कुणालाच नाही. का? कारण आई वडिलांच्या स्वप्नासाठी अख्ख्या जीवाचं रान केलं. आमच्या कार्ट्यांना दारू सुटत नाही, मटणाचे खाणं सुटत नाही, आमच्या कार्ट्यांना व्यायाम करणं होत नाही, आमच्या पोरांना आता पुढे आले ते बिड्यान तंबाखू सुटत नाही. महाराज तुम्ही म्हणता अरे व्यसन करायला हिंमत लागते, व्यसन करायला हिंमत लागत नाही. खरं निर्व्यसनी राहायला ताकद लागते महाराज. हो 24 तास रस्त्याने फिरतो आम्ही. कितीतरी पोरं पाहतो शिवाजी महाराजासारखी दाढी, शिवाजी महाराजासारखा गंध, शिवाजी महाराजाचं नाव गाडीवर, त्याच्या हातामध्ये कुठलं तरी ब्रासलेट. वागणं नीच वृत्तीचं ज्या वेळेला आम्ही पाहतो त्यावेळेला वाटतं शिवबांनी आईला वचन दिलं होतं. शिवबा म्हणतात माझी जिजाऊंनी सांगितलं शिवबा अरे हे हिंदवी स्वराज्य निर्माण करायचंय. कुणासाठी? या रयतेसाठी. कुणासाठी? आयाबायांसाठी. कुणासाठी? काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी. आणि शिवबांनी त्या तंतोतंत पालन केलं. आई वडील सांगतात पप्या व्यसन करू नको, पप्याला सुटत नाही. शिवबांना सांगितलं शिवबा स्वराज्य निर्माण करायचंय. छत्रपती शिवरायांनी सांगितलं ए माँ तेरे पसीने की हर बूंद चमकाऊंगा, ए माँ तेरे पसीने की हर बूंद चमकाऊंगा, सपने तू देखना पूरे मैं करके बताऊंगा. तू स्वप्न पहा म्हणजे कसं असतं ते. आणि त्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी रात्रंदिवस झिजणारा हा शिवबा तुझा आहे. 1646 ला शपथ घेतली आणि 1674 पर्यंत 367 किल्ल्यांनिशी या हिंदवी स्वराज्याची, आदर्श हिंदवी स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवाजी